श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज सांगतात, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी इथे आलो आहे, म्हणून तर रहा. हम गया नाही, जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळच आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडत नव्हते. कालही नाही आणि आजही नाही आणि उद्यासुद्धा नाही. ते कायम भक्तासोबतच असतात. मनुष्यभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीशी असतात. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही या काळातच प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेव. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे, म्हणून निर्धास्त रहा. हम गया नाही, जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, वर्षातून एकदा तरी हे काम नक्की करावे. स्वामी आज्ञाशिवाय हे काम होत नाही आणि ज्यांचे झाले ते भाग्यशाली असतात. हे करून सर्व काही चांगलं होते. स्वामींचा साक्षात्कार होतो, इच्छा पूर्ण होते, भाग्य बदलते, घरात सुख समृद्धी नांदते आणि वर्षभर कोणती अडचण, समस्या, संकट आपल्यावर आणि आपल्या परिवारावर येत नाही. आता हे काम कोणते, काय करायचे आहे? तर स्वामी भक्तांनो, जर स्वामींचे भक्त असाल, स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास असेल, तर स्वामींची सेवेकरी असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो. कारण भक्तांनो, स्वामीवर विश्वास असेल, स्वामीवर भक्ती असेल, श्रद्धा असेल तर वर्षातून एकदा तरी प्रत्येकाने अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन नक्की घ्यावे. अक्कलकोटला जाऊन स्वामी मठात जाऊन स्वामींचे दर्शन करावे. बाकी दुसरं काही करण्याची गरज नाही. आणि जेव्हा आपले हे दर्शन होते अक्कलकोटला जाऊन, तेव्हा समजावे की ही स्वामी आज्ञा होती, म्हणून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि म्हणून माझे दर्शन झाले. कारण जेव्हा स्वामी आज्ञा नसते, स्वामींनी बोलावलेलं नसतं, तेव्हा दर्शन होतं नाही. काही अडचणी, समस्या, संकटाने विघ्न येतात आणि आपलं दर्शन टाळतो, तो प्लॅन रद्द करतो. तेव्हा समजावे स्वामींचे आज्ञाही स्वामींनी बोलावले नाही. जेव्हा अक्कलकोटला आपण पोहोचतो, स्वामींच्या मठात आपण उभे राहतो, तेव्हा समजावं की स्वामींनी आपल्याला इथपर्यंत आणलं आहे, की स्वामींची आज्ञा होती. त्यांना आपल्याला भेटायचे होते, म्हणून त्यांनी आपल्याला इथपर्यंत बोलावले आहे. तेव्हा आपण स्वामींचे दर्शन घ्यावे आणि प्रत्येक भक्ताने वर्षातून एकदा तरी समर्थांचे दर्शन अवश्य घ्यावे. सर्व काही घरातले चांगले होते, स्वामींचा साक्षात्कार होतो, इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलून जाते. कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. स्वामी म्हणतात, थांबा, कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार करा आणि माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापांचं प्रायोजित करा आणि ते पाप, त्या चुका पुन्हा करू नका. जे नेहमी सत्तेच्या मार्गाने जातात त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो. भलेही सत्तेच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागतात असेल, त्या मार्गामध्ये खूप काटे असतील, पण चिंता करू नका. आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे टोचत असले, खूप त्रास होत असला, तरी नंतर तुमचं जीवन सुखकर आहे. हे पूर्ण सत्य आहे आणि सत्य परब्रह्म आहे. तुमच्या जर सत्तेच्या मार्गावर विश्वास असेल तर, सहमत असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळ आहे. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडले नव्हते. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. ते कायम भक्ताबरोबरच असणार. मनुष्य स्वभाव ओळखून त्यांनी सर्वांना आपला उपदेश केला आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग भिण्याचे आणि चिंतेचे कारण तरी काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठीशी आपले राखण करत असतात. भिवू नकोस, पुढे जात राहा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी उभा राहिला तरी तुझ्यासाठी आम्ही त्या काळात प्रतिकार करू, असे श्री स्वामी समर्थांचे बोल आहेत. माझा हा निवांत क्षण असून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नाही.
वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर आणि मदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळावर तुझा अधिकार राहील, फक्त आणि फक्त तुझाच. मितभाषी असतो, सदा सुखी व्यर्थ बोले. तो होईल सुखी, पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात, पण परमेश्वर त्यांची ती संकटातून रक्षण करतो. परमेश्वराचे त्यांच्याकडे पूर्णपणे प्रत्यक्ष क्षणी लक्ष असते. भलेही आता तुम्हाला संकट सोसावे लागत असेल, पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. तुमचे कुटुंब सुखी होणार आहे. तुम्हाला जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर नांदती होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामीवर विश्वास आहे असे टाईप करा. आणि जो कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवंतच ठरेल. त्याची सर्व कामे मार्गी लागतील. आयुष्यामध्ये सर्व संकटे टळतील. 3 मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना अशी करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे. एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी. तर ती खरी प्रार्थना. स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच, कारण आपण आपल्या भावना, आपापल्या जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ती प्रार्थनेच्या रूपात सांगू शकतो. आज मी तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगत आहे, जी की तुम्हाला प्रार्थना रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून करायची आहे. हात जोडून ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा. ही प्रार्थना काही अशी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एक प्रार्थना करा. हे स्वामी राया, हे घर तुमचे आणि मी तुमचा आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा, पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका. नकळत किंवा कळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया तुम्हीच टाळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार येऊ देऊ नका. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा. असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावांचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील येणारी नवनवीन माहिती किंवा स्वामी संदेश तुम्हापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.